कुर्ला मदर डेअरीच्या जागेचा सर्वे आज येणार होता, परंतु आमदार मंगेश कुडाळकर यांनी जे पत्र दिलेलं आहे त्यामुळे तो सर्वे थांबवलेला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार मंगेश कुडाळकर आहेत। सर, काय सांगाल? कुर्ला मदर डेअरीची जी जागा आहे त्या जागेचा सर्वे आज होणार होता, परंतु ते पत्र तुम्ही दिलेलं आहे, ती जागाचा सर्वे आज थांबलेला आहे। तरीही अशा सगळ्या प्रकरणामध्ये आज आंदोलन महाविकास आघाडी आणि सगळ्याच कुर्ल्यातील जे सेवाभावी संस्था आहेत त्यांनी केलेलं आहे। एकूणच त्याविषयी काय सांगाल? पण या संदर्भामध्ये मला जेव्हा माहिती मिळाली की सर्वे या ठिकाणी होणार आहे, मी ताबडतोब ते पत्र आपले जे संबंधित अधिकारी होते त्यांना ते पत्र दिलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा सर्वे थांबला गेला पाहिजे अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा सर्वे त्या ठिकाणी थांबलेला आहे। मी सुद्धा आज जर का ते आले असते तर मी स्वतः त्या ठिकाणी उतरलो असतो रस्त्यावरती आणि तो सर्वे मी स्वतः थांबवला असता। आणि शेवटी आमच्या सगळ्यांच्याच भावना आहेत। मी सुद्धा विभागाचा स्थानिक नागरिक आहे, माझा जन्मच या ठिकाणचा आहे, मी या मातीतलाच आहे। आता जे आलेले आहेत ते सगळे बाहेरचे आहेत आणि बाहेरून बस घेऊन आज असे आंदोलन होत नाहीत। तर आपण नेहरूनगरचे नागरिक स्वतः त्या ठिकाणी असायला हवेत आणि तरच ते आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी होतं। आणि म्हणून स्थानिक नागरिकांच्या भावना आहेत। मी सुद्धा स्थानिक असल्यामुळे आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी असल्यामुळे मी तर पहिल्यांदाच सांगितलं, ज्यावेळेला GR पहिल्यांदा आला होता त्या GRच्या वेळीच मी प्रथम आंदोलन करणारा मी होतो। रस्त्यावर उतरलेला पहिल्यांदा मी होतो, मी आणि आमचे सर्वच आपल्या विभागातील नागरिक होते। आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या संपूर्ण प्रकल्पालाच म्हणजे आपल्या जे कुर्ल्यामध्ये स्थलांतरित होणारा प्रकल्प आहे त्याला संपूर्णपणे माझा विरोध आहे। तसं मी माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेलं आहे आणि माझी मागणी जवळ 2 ते 3 वर्षापासूनची आहे की त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन व्हावं, एक अद्ययावत क्रीडा संकुल व्हावं आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू आहेत। आणि ह्या झालेल्या अधिवेशनामध्ये सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांची मी भेट घेतली, महसूल मंत्र्यांची भेट घेतली आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं येत्या काही दिवसामध्येच माझे माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आणि संबंधित सर्वच अधिकारी जे या प्रकल्पासंदर्भात आहेत त्या सर्वांचीच एक बैठक होणार आहे आणि या बैठकीच्या अनुषंगाने जी मी मागणी केलेली आहे त्या मागणी संदर्भात ती बैठक आहे आणि प्रकल्पाला विरोध हा माझा आहेच आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा या प्रकल्पाच्या विरुद्ध सर्व नागरिक आहेत हे मी ठामपणाने त्या ठिकाणी सांगणार आहे। माननीय मुख्यमंत्र्यांना पण मी ही गोष्ट सांगितलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं आजही मी जे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प आहे आणि त्याचबरोबर धारावी पुनर्वसन प्रकल्प आहे ह्याचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत गोसावी साहेब म्हणून, तर त्यांना आज मी जाऊन भेटणार आहे या संदर्भामध्ये। आणि कुठलाही आज जरी सर्वे बंद झाला असतील त्यांनी असं सांगितलं आम्ही तो पुढे ढकललेला आहे, पण निश्चितपणानं मी त्यांना आज पत्र देऊन येणार आहे की पुढे काय कधीच तो सर्वे या ठिकाणी होऊ नये आणि ह्या बाबतीमध्ये नागरिकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्याच्यामुळे आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी जोपर्यंत निर्णय होत नाही कुठल्याही प्रकारचा तर ह्या बाबतीमध्ये आपण कुठल्या प्रकारचा सर्वे या ठिकाणी करू नये। तुम्ही विरोध केलेला आहे। आज महाविकास आघाडी असेल, सेवाभावी संस्था या सगळ्यांनी आज रस्त्यावर उतरून तो जो सर्वे होता त्याला आज कडाडून विरोध केला। त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या ह्या सगळ्या विरोधामुळे तो सर्वे परत केला आहे, भविष्यामध्ये जर असाही सर्वे आला तर असाच आमचा विरोध राहणार आहे। ह्या बाबतीमध्ये आज त्यांनी आंदोलन केलं पण सर्वे हा कालच रद्द झाला, त्याच्यामुळे त्यांना माहिती पण नाही की सर्वे रद्द झाला तरी पण त्यांनी आंदोलन केलं। त्यामुळे ही मुख्य म्हणजे ही गोष्ट महत्त्वाची आहे की मुळातच तुम्हाला राजकारण करायचं आहे की आंदोलनाला खऱ्या अर्थाने तुम्ही गंभीरपणे घेतलेलं आहे। जर गंभीरतेने घेतलं असतं तुम्ही कालच आंदोलन करायला हवं होतं, पण आंदोलन त्यांनी आज केलं आणि त्यांनाही कदाचित माहिती होतं की सर्वेचा रिपोर्ट थांबला आहे की नाही थांबलं आहे हे त्यांना माहिती नसेल कदाचित, म्हणून त्यांनी आज आंदोलन घेतलं। पण सर्वेचं संपूर्ण काम ते कालच थांबलेलं, कालच मी थांबवलं संपूर्णपणे, नाहीतर मी सुद्धा स्वतः रस्त्यावर उतरलो असतो कारण मी स्वतः शब्द दिलेला आहे इथल्या नागरिकांना की कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या जो भूखंड आहे हा भूखंड धारावीच्या पुनर्वसन प्रकल्पातील जे नागरिक आहेत त्यांना त्या ठिकाणी बाकी कुठेही द्या, आमचं काही म्हणणं नाही, त्या प्रकल्पाच्या बाबतीत काही म्हणणं नाही। पण आमचं असं म्हणणं आहे की या कुर्ल्यामधील जे मातृदुग्ध शाळा आहे त्या ठिकाणी बॉटनिक गार्डन आणि क्रीडा संकुल झालं पाहिजे, त्या व्यतिरिक्त कुठलंही बांधकाम या ठिकाणी झालं नाही पाहिजे आणि यासाठी आमच्या सर्व तीव्र माझ्या सुद्धा आहेत आणि नागरिकांच्या सुद्धा आहेत। तुमच्यावर एक असा आरोप केला जात आहे की कुर्ल्यामध्ये काही समजा काम झालं तर पहिलं आमदारांना त्याची माहिती असते। एवढा मोठा प्रोजेक्ट अदानीचा इथे पुनर्वसन या डेअरी कुर्लाची जी जागा आहे त्या डेअरीच्या परिसरामध्ये होतो आहे, याची कानूस म्हणजे याची जी खबर तुम्हाला माहिती नव्हती का? कारण तुम्ही सत्तेमध्ये होता, तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, एवढं असताना देखील तुम्हाला माहीत नाही आहे असा एक आरोप तुमच्यावरती केला जातो आहे की तुम्ही जाणून बुजून हे सगळं करता, माहीत असून देखील। इथल्या नागरिकांना
मुळातच माझा स्वभाव माहिती आहे आणि मुळातच ह्या इथले जे सर्व नागरिक आहेत म्हणा किंवा नागरिक आहेत हे सर्वजण लहानपणापासून ओळखणारे आम्ही एकमेकांना आहोत आणि त्यामुळे सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे. मी पोटात एक ओठावर एक अशा प्रकारचा वागणारा माणूस नाही आहे. जे काय असेल ते स्पष्टपणे रोकटोक बोलणारा आहे आणि स्पष्टपणे जे काय असेल ते समोर बोलणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं ज्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी स्वतः या ठिकाणी राहत असल्यामुळे आणि कारण मला पुढे पण इथे राहायचंच आहे ना, मी कुठे घर दुसरीकडे घेतलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे जे माझं वडिलांचं घर आहे त्या वडिलांच्या घरातच मी अजूनही राहतो आहे आणि त्याच्यामुळे पुढेही राहणार आहे आणि त्याच्यामुळे पुढे जरी काय समजा इथे या ठिकाणी झालं तरी त्याला जबाबदार मीच असेल. हे जर मला कळत असेल तर मी निश्चितपणाने त्या गोष्टीला विरोध करणारच आणि काही लोक असा आरोप करणारच कारण त्यांना राजकारणच करायचं आहे. आजचं जे त्यांचं आंदोलन झालं असेल तर ते निश्चितपणानं आपण ज्या त्यांचे स्टेटमेंट बघितले असतील तर त्याला राजकारणाचा वास येतो आहे. मी मुळातच जे काही आंदोलन करतो आहे ते पक्षविरहित आंदोलन करतो आहे, नागरिकांना सोबत घेऊन करतो आहे आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षांची लोक, सर्व मंडळ, सर्व नागरिक संघ या सगळ्यांना घेऊन ह्या ठिकाणी आपण काम करतो आहोत आणि निश्चितपणाने येत्या कालावधीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत बैठक येईल आणि ती निश्चितपणानं मला आशा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ती बैठकसुद्धा चांगल्या प्रकारे होईल आणि निश्चितपणाने मी जे काही या विभागात केलेलं म्हाडाचा विषय असून देत, कलेक्टर लँडचा विषय असून देत किंवा अजून कुठलाही प्रश्न असून देत, तो निश्चितपणानं मी इथे संघर्ष आम्हाला करावंच लागलं. सत्तेमध्ये होतो त्यावेळेला सुद्धा होतो म्हाडाच्या या प्रश्नासंदर्भात 2015ला आणि त्यावेळेला तर जे आता उभाटावाले आहेत ते पण सत्तेमध्येच होते. मग त्यावेळेलासुद्धा मला सत्तेमध्ये असूनसुद्धा मला म्हाडाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध आंदोलन करावं लागलं होतं त्यावेळेला. मग त्यावेळेला मला त्यावेळेला विचारलं नव्हतं. तसं आत्ताही असं धोरण नसतं की ते स्थानिक आमदारांना जर विचारत घेतलं तर निश्चितपणे आम्ही त्याच वेळी विरोध केला असता आणि कुठल्याही स्थानिक प्रश्नांना म्हणा किंवा पहिला प्रथम मी लोकांच्या भावनांना आणि कुर्ला विभागातील नागरिकांना आणि त्या कुर्ला विभागाला प्रथम प्राधान्य देणार आहे आणि त्याच्यामुळे नंतर बाकी सर्व आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं जर का मला कुठली गोष्ट कुर्ल्याच्या विकासाच्या विरोधात वाटली किंवा कुर्ल्याच्या विरुद्ध वाटली तर मी निश्चितपणे त्याच्याविरुद्ध आवाज नेहमीच उठवत आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वीसुद्धा झालेलं आहे. कारण आपण बघितलं असेल म्हाडाचासुद्धा विषय मी सक्षमपणे चांगल्या प्रकारे हाताळला, त्यालासुद्धा चांगली मला हे भेटली साथ सर्व नागरिकांची. त्या कलेक्टर लँडच्या संदर्भातसुद्धा मला चांगली साथ मिळाली सर्व नागरिकांची आणि त्यामध्ये सुद्धा यशस्वी झालेलो होतो आपण आणि त्याचप्रकारे ह्या बाबतीतसुद्धा मी निश्चितपणाने भविष्यामध्ये यशस्वी होईनच अशी मला 100% खात्री आहे. एवढ्या ठिकाणी सांगतो. बाकी त्यांच्या कोण काय बोलतं मला त्याच्यामध्ये पडायचं नाही आहे. जे बोलणारे आहेत ते काय या मातीतले नाही आहेत, त्यांना फक्त राजकारण करण्यासाठीच ह्या ठिकाणी आलेले आहेत, बाकी त्यांचा उद्देश काही नाही. नक्कीच हे होते कुर्ला विधानसभेचे आमदार मंगेश कुडाळकर. कुर्ल्यामध्ये जो धारावीचा प्रकल्प येतो आहे त्याला माझा शेवटपर्यंत विरोध असणार आहे आणि कुर्लेकरांच्या भल्यासाठीच मी शेवटपर्यंत काम करणार आहे अशी प्रतिक्रिया आमदार मंगेश कुडाळकर यांनी व्यक्त केली आहे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.